नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूपच महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. किडनी खराब होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरात किडनी दररोज जवळपास 50 लिटरपेक्षा जास्त रक्त फिल्टर करते. पण काही चुकीच्या सवयींमुळे किडनी हळूहळू खराब होऊ लागते आणि सुरुवातीला त्याची लक्षणेही दिसत नाहीत. आज आपण किडनी खराब होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय सविस्तर जाणून घेणार आहोत. तर खूपच महत्त्वाची माहिती आज आपण बघणार आहोत. किडनीचे काम काय असते? किडनी हे शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे. किडनीची मुख्य कामे: रक्तातील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढणे, लघवी तयार करणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करणे, शरीरातील खनिजांचे संतुलन राखणे. किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे: नंबर 1, मधुमेह, डायबिटीज. रक्तातील साखर सतत जास्त राहिल्यास किडनीच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. नंबर 2, उच्च रक्तदाब. जास्त रक्तदाबामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ती हळूहळू कमजोर होते. कमी पाणी पिणे. पुरेसे पाणी न प्यायल्यास किडनी स्टोन आणि इतर समस्या वाढू शकतात. नंबर 4, वेदनाशामक औषधांचा जास्त वापर. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या वारंवार घेतल्यास किडनीला हानी होऊ शकते. नंबर 5, जास्त मीठ खाणे. अतिरिक्त मीठ रक्तदाब वाढवते आणि किडनीवर परिणाम करते. धूम्रपान आणि मद्यपान या सवयींमुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि किडनीचे नुकसान होऊ शकते. नंबर 7, लठ्ठपणा. जास्त वजनामुळे मधुमेह आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. नंबर 8, किडनी स्टोन. वारंवार स्टोन झाल्यास किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. किडनी खराब होण्याची लक्षणे: नंबर 1, सतत थकवा येणे. किडनी व्यवस्थित काम न केल्यास शरीरात विषारी पदार्थ साचतात. नंबर 2, पाय, घोटे आणि चेहऱ्यावर सूज. शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साचल्यामुळे सूज येऊ शकते.
नंबर 3, लघवीमध्ये बदल. वारंवार लघवी लागणे. लघवी कमी होणे. फेसाळ लघवी. लघवीमध्ये रक्त दिसणे. नंबर 4, भूक कमी होणे. अन्न खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. नंबर 5, मळमळ आणि उलटी. विषारी पदार्थ वाढल्यामुळे असे होऊ शकते. त्वचेवर खाज येणे. शरीरातील घाण बाहेर न पडल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नंबर 7, श्वास घेण्यास त्रास. शरीरात द्रव साचल्यामुळे श्वसनावर परिणाम होऊ शकतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी उपाय. भरपूर पाणी प्या. दिवसभरामध्ये आवश्यकतेनुसार पाणी पिण्याची सवय लावा. नंबर 2, रक्तदाब आणि साखर नियंत्रणामध्ये ठेवा. नियमित तपासणी करा. नंबर 3, संतुलित आहार घ्या. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी मीठ. नंबर 4, नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम. नंबर 5, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. नंबर 6, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका. नंबर 7, नियमित आरोग्य तपासणी करा. विशेषतः मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्यास. निष्कर्ष, किडनीचे आजार सुरुवातीला शांतपणे वाढतात, हळूहळू वाढ होते. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी करून आपण किडनीचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि सगळ्यांना विनंती आहे की छानशी कमेंट करा आणि कमेंटच्या बाजूला हाईप बटन असते ते सुद्धा दाबा आणि सहकार्य करा. चला मग भेटूया पुढील एखाद्या छानशा माहितीमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय.